मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच, जोनल पुलिस और एडिशनल पुलिस ने ऑपरेशन में 9 पिस्तौल, जिंदा कारतूस, तलवारें, धारदार हथियार, 2.5 करोड़ की ड्रग्स और 58 आरोपियों को जब्त किया है। करीब 1800 कारों पर कार्रवाई की गई है। कार्रवाई अभी भी जारी है और भविष्य में भी ऐसे अवैध सामान रखने पर कार्रवाई की जाएगी। और पुलिस ने कहा है कि अवैध कार्य करने वाले नागरिकों के खिलाफ कार्रवाई जारी रहेगी। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही झोनल पोलीस क्राईम ब्रांच हेडक्वार्टरमधील अतिरिक्त मनुष्यबळ याचा वापर करून वेळोवेळी ऑल आउट ऑपरेशन्स, कोमिंग ऑपरेशन्स केलेले आहेत आणि त्या दरम्यान लोकसभेच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण 57 पाहिजे आरोपी, एक फरारी आरोपी अटक केलेले आहेत। संशयित वाहनांची जी नाके उभे केलेले आहेत, तपासणी करण्यात येते, नाकाबंदी लावून तपासणी करण्यात येते। आत्तापर्यंत 1750 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे अवैध हत्यार, त्यामध्ये 9 फायर आर्म्स, 9 अग्निशस्त्र आणि त्यासोबत 25 बुलेट्स, तसेच 28 तलवारीसारखे इतर धारदार शस्त्र असे आम्ही आत्तापर्यंत जप्त केलेले आहेत। अवैध दारूच्या सुमारे 340 केसेस आम्ही दाखल केलेले आहेत। त्यामध्ये 4,87,000 रुपये किमतीची दारू सीज केलेली आहे। त्याचप्रमाणे 5 हातभट्ट्या या ठिकाणची रसायन आणि दारू आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी जागीच नष्ट केलेला आहे। त्याचप्रमाणे अंमली पदार्थाविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे। अंमली पदार्थाचे 28 गुन्हे आयुक्तालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। पोजेशनच्या केसेस आहेत आणि त्यामध्ये MD, गांजा, चरस, LSD, कोकेन असा वेगवेगळ्या प्रकारचा अंमली पदार्थ सीज केलेला आहे। सीज अंमली पदार्थाची टोटल व्हॅल्यू सुमारे 2.5 कोटीपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 2.5 कोटीपेक्षा जास्त आहे। कोटपा अन्वये आम्ही 1000च्या वर केसेस केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अंमली पदार्थाच्या कन्झम्पशनच्या, जे सेवन करतात त्याच्या सुमारे 250 केसेस केलेल्या आहेत। समन्स आणि वॉरंटची बजावणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे। 1100च्या वर समन्स आणि 276 वॉरंट्स मध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहे, त्याची बजावणी केलेली आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।